थांब. होय तूच, जो आज या क्रूर जगाच्या धावपळीत, अन्यायाच्या आगीत आणि चिंतेच्या अंधारात स्वतःचा स्वाभिमान आणि आनंद गमावून बसला आहेस. हा व्हिडिओ स्क्रोल करून पुढे जाण्याची चूक अजिबात करू नकोस. आज तू इथे अचानक आलेला नाहीस, तर तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब चुकता करण्यासाठी साक्षात अक्कलकोटच्या राजाने तुला इथं थांबवलं आहे. मला दिसतोय तुझा तो थकलेला, कसलेला देह आणि आतून कोलमडलेलं मन. रोज सकाळी उठून पोटासाठी रक्ताचं पाणी करणं, लोकांचे टोमणे मुकाट्याने पचवणं आणि रात्री उशीत तोंड लपवून रडणं. तू पुरता थकला आहेस ना बाळा? माझ्याच वाट्याला इतके कष्ट आणि दुःख का? हा प्रश्न विचारून विचारून तुझा देवावरचा विश्वासही डगमगू लागला आहे. पण आज तुझा हा स्वामी तुझ्यासमोर उभा आहे. आज मी तुझ्या प्रत्येक समस्येचे मूळ उचकटून टाकणार आहे. जर आज तू हा संदेश अर्ध्यावर सोडून पळून गेलास, तर तुझ्या भाग्योदयाची ही अंतिम संधी तू स्वतःच्या हाताने गमावून बसशील. माझ्या भक्ता, जर तुझ्या रक्तात अजूनही भक्तीचा एक तरी थेंब जिवंत असेल, जर तुला वाटत असेल की तुझा हा स्वामी बाप खोटा नाही, तर आत्ताच्या आत्ता याच सेकंदाला कमेंट बॉक्समध्ये तुझी संपूर्ण हताशा गाडून टाक आणि पूर्ण ताकदीने टाईप कर, स्वामी, माझा प्रत्येक श्वास तुमच्या चरणी समर्पित आहे. जर आज तू इथे श्री स्वामी समर्थ लिहायला लाजलास किंवा घाबरलास, तर समजून घे, तुझ्या अहंकाराने तुला चिंतेच्या गुलामीत ठेवलेला आहे. या व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब करून या अभेद्य दैवी कवचाचा भाग बन. आता ऐक, श्री स्वामी समर्थ नक्की काय म्हणतात. बाळा, तू रोज सकाळी घराबाहेर पडतोस. शरीरात जराही ताकद नसताना, डोक्यात विचारांची काहूर असतानाही केवळ कुटुंबाच्या आनंदासाठी तू स्वतःच्या सुखाची आहुती देतोस. तू जेव्हा संध्याकाळी थकून भागून घरी येतोस, तेव्हा तुझे पाय गळून पडलेले असतात. तुला वाटते की तुझ्या ह्या अपार कष्टांची या जगात कोणालाच कदर नाही. पण ऐक लेकरा, तू जेव्हा काम करून थकतोस आणि तुझ्या कपाळावर घामाचा थेंब येतो, तो जमिनीवर पडण्याआधी मी माझ्या ओंजळीत झेलतो. तुझे हे कष्ट फुकट जाणार नाही. तू पोरका नाहीस. तुझा हा स्वामी तुझ्या प्रत्येक उसाचा हिशोब ठेवतोय. जर तुम्हालाही रोजच्या कामात स्वामींचा हाच मायेचा हात जाणवत असेल, तर आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये माझे स्वामी माझ्यासोबत आहेत असे लिहून आपले भाव व्यक्त करा. तू रोज देवाला विचारतोस, स्वामी, मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच प्रामाणिकपणाची अशी क्रूर परीक्षा का? लेकरा, सोनं जेवढं आगीत तापतं तेवढं ते उजळून निघतं. जो वृक्ष फळांनी लबदलेला असतो, त्यालाच लोक दगड मारतात. तुझा प्रामाणिकपणाही तुझी कमजोरी नाही, तर ती तुझी सर्वात मोठी ताकद आहे. आज तुला होणारा त्रास हा तुला संपवण्यासाठी नाही, तर तुला सोन्यासारखं उजळवण्यासाठी आहे. ज्या लोकांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, त्यांना कर्माचा असा फटका बसणार आहे की ते सावरू शकणार नाहीत. तुमच्या प्रामाणिकपणावर आणि स्वामींच्या न्यायावर तुमचा पूर्ण विश्वास असेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा. महिन्याचा पहिला आठवडा संपायच्या आत रिकामा होणारे तुझे पाकिट, उधारी मागणाऱ्यांचे फोन आणि डोक्यावर साचत जाणारा कर्जाचा डोंगर, यामुळे तुला जगणे नकोसे झाले आहे. माझ्या भक्ता, दारिद्र्य ही तुझी कायमची ओळख नाही. हा केवळ एक कठीण टप्पा आहे जो आता संपत आला आहे. तू प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. जिथे माणसाचे सर्व गणित संपते, तिथून पुढे स्वामींचा चमत्कार सुरू होतो. अचानक असे मार्ग उघडतील जिथून तुला मदतीचा हात मिळेल. तुझ्या तिजोरीवर आणि घरावर पुन्हा समृद्धी आणण्याची जबाबदारी माझी आहे. स्वामी, मी ज्यांच्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावले, त्यांनीच ऐनवेळी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. हीच तुझी खरी वेदना आहे, मला माहिती आहे. बाळा, सुक्या झाडावर पक्षी कधीच विसावा घेत नाहीत. लोक तुझ्या श्रीमंतीवर आणि गरजेवर प्रेम करत होते, तुझ्या आत्म्यावर नाही. जेव्हा तुझी वेळ कठीण आली, तेव्हा त्यांची खरी रूपं समोर आली. मी स्वतः तुझ्या आयुष्यातून त्या विषारी माणसांना दूर केले आहे. मग तू त्यांच्यासाठी अश्रू का ढाळतोस? जगाने पाठ फिरवली तरी तुझा स्वामी तुझा हात धरून उभा आहे.
विषारी नात्यांतून मुक्त होण्यासाठी, स्वामींचे अभय कवच मिळवण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. अतिचिंतेमुळे तुझे आरोग्य ढासळत चालले आहे. डोके दुखणे, छातीत धडधडणे आणि उद्याच्या भीतीने रात्री लागणारी तुटक झोप. माझ्या भक्ता, तुझा हा देह आणि तुझे हे मन दोन्ही माझ्या स्वाधीन कर. रोगाची किंवा नकारात्मक ऊर्जेची ताकद माझ्या नामापेक्षा मोठी असू शकत नाही. रोज सकाळी उठल्यावर 1 तांब्या पाणी हातात घेऊन निष्पाप भावनेने श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर आणि ते प्राशन कर. तुझ्या शरीरातील आजार पळून जातील. उत्तम आरोग्यासाठी आणि रोगांपासून मुक्तीसाठी श्री स्वामी समर्थ रक्षक मंत्र स्मरून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तू विचारतोस, इतर लोक पापाचे मार्ग अवलंबून मजेत जगतात, मग मी सत्याने चालून कष्टाची भाकर का खातोय? अधर्माच्या मार्गाने मिळालेला आनंद हा फुग्यासारखा असतो. दिसताना मोठा दिसतो, पण एका लहान काट्याने फुटून नष्ट होतो. तुझा आजचा कठीण काळ हा तुझ्या पूर्वजन्माचे सर्व पाप ऋण जाळून टाकणारा एक पवित्र अग्नी आहे. हे ऋण एकदा फिटले की तुला अक्षय सुख मिळेल. सत्याच्या मार्गावर चालण्याची शक्ती मिळवण्यासाठी स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. तू तासनतास पूजेला बसतोस, पण डोक्यात संसाराचे विचार असतात. अशी पूजा मला नको आहे. मला हवा आहे तुझा भाबडा भाव. तू प्रवासात असताना, काम करताना किंवा चालताना श्वासागणिक श्री स्वामी जपलेस तरी ते त्रैलोक्यातील सर्वात मोठी महापूजा ठरते. स्वामी नावाचा प्रभाव वाढवण्यासाठी रोज 5 मिनिटे नामस्मरण करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थची अखंड साखळी तयार करा. तुझ्या घरात विनाकारण होणारे वाद, लहान सहान गोष्टीवरून उडणारे खटके आणि घरात व्यापून राहिलेली उदासी, आजच तुझ्या घरातील चिडचिड आणि संताप बाहेर फेकून दे. संध्याकाळी घरात दिवा लाव, थोडी धूप जाळ. मी स्वतः तुझ्या घरात शांती आणि समृद्धी घेऊन प्रवेश करणार आहे. घरात सुख आणि शांती नांदण्यासाठी हा पवित्र व्हिडिओ तुमच्या कुटुंबाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा. तू कोणतेही नवीन काम सुरू करायला घाबरतोस, कारण तुला पुन्हा अपयशाची आणि लोकांच्या हसण्याची भीती वाटते. लक्षात ठेव, गरुडाचे पिल्लू जोपर्यंत घरट्यातून उडी मारत नाही तोपर्यंत त्याला आपल्या पंखामधील ताकद समजत नाही. पडण्याच्या भीतीने उडणे सोडू नकोस. यावेळी तुझ्या पाठीशी ढाल बनून साक्षात अक्कलकोटचा राजा उभा आहे. यशाची नवीन पायरी चढण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद घ्या आणि कमेंटमध्ये मी पुन्हा उभा राहणार असा खंबीर संकल्प करा. तुला तुझ्या मुलांची, त्यांच्या शिक्षणाची आणि लग्नाची विनाकारण चिंता सतावत आहे. ज्या ईश्वराने त्यांना या जगात पाठवले त्याने त्यांच्या नशिबाची सोय आधीच करून ठेवली आहे. तू फक्त त्यांना योग्य नीतिशास्त्र आणि संस्कार दे. बाकी त्यांच्या यशाचे नियोजन माझ्यावर सोड. कधीकधी तुझ्या मनातील अंधार इतका दाटतो की तुला तुझे संपूर्ण जीवन संपून टाकावेसे वाटते, बरोबर ना? थांब, असा विचारही पुन्हा मनात आणू नकोस. हे आयुष्य तुला मी दिले आहे, ते नष्ट करण्याचा अधिकार तुझा नाही. तू संकटांना घाबरून पळून जाणारा भित्रा आहेस. तू स्वामींचा बाणेदार भक्त आहेस. जिथे सगळे रस्ते बंद होतात तिथून माझी कृपा सुरू होते. माझ्याकडूनच काहीतरी पाप झाले असेल हा विचार करून स्वतःला दोष देणे बंद कर. मी कोणताही क्रूर देव नाही जो लहान लहान चुकांसाठी माझ्या लेकरांना शिक्षा देईल. मी तुझा बाप आहे. बाप लेकराच्या चुका पोटात घालत असतो. भूतकाळ विसरून जा आणि आजपासून नवी सुरुवात कर. जगाने तुला काय नाव ठेवले याने काहीही फरक पडत नाही. माझ्या नजरेत तू अद्वितीय आहेस. तुझ्या आत साक्षात ईश्वरी ऊर्जा वास करत आहे. मान खाली घालून जगणे बंद कर. छाती ठोकून उभा राहा, कारण तुझ्या पाठीशी अक्कलकोटचा राजा उभा आहे. आता हा संवाद संपत आला आहे, पण माझी नजर कायम तुझ्यावर राहील. तू जेव्हा संकटात असशील तेव्हा डोळे मिटून फक्त मला साथ दे. मी तुझ्या पाठीवर मायेचा हात फिरवेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लेकरा, आजचा हा संवाद संपला आहे, पण माझ्या कृपेची लाट आता तुझ्या आयुष्यात धडकणार आहे. ऐक, जर आज हा संपूर्ण संदेश ऐकूनही तुझे मन विरघळले नसेल, जर आज ही स्वामींची हाक ऐकूनही तू संशयात राहिलास, तर समजून घे, तुझ्या नशिबातील संकटाचा काळ अजून लांबणार आहे. पण जर तुला या क्षणी
स्वतःच्या शरीरात एक दैवी ऊर्जा जाणवत असेल तर खालील दिलेले हे दोन महाआदेश आत्ताच्या आत्ता पाळ. माझ्या भक्ता, आत्ताच्या आत्ता कमेंट सेक्शन उघड आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी, तुझ्या सर्व संकटाच्या नाशासाठी तिथे तुझा सर्व संकोच सोडून दे. कमेंट बॉक्समध्ये इतक्या वेळा इतक्या ताकदीने श्री स्वामी समर्थ टाईप कर की पूर्ण कमेंट सेक्शन स्वामी नामाच्या जयघोषाने थरथरला पाहिजे. आज ही केवळ कमेंट नाही तर हा तुझ्या स्वामींमधील अलौकिक करार आहे. जो आज इथे नाव लिहायला घाबरेल किंवा आळस करेल तो स्वतःच्या हाताने स्वामींचे अभयवचन नाकारत आहे. आत्ताच लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी माझे कुटुंब तुमच्या चरणी सुरक्षित आहे. हा केवळ एक यूट्यूब व्हिडिओ नाही, हे साक्षात अक्कलकोटच्या राजाचे अभयवचन आहे. आजच अगदी या सेकंदाला हा व्हिडिओ तुमच्या अशा अत्यंत जवळच्या आणि दुःखी 5 मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवा जे रोजच्या त्रासाने, कर्जाने आणि संसाराच्या चिंतेने उशी तोंड लपवून रडत आहेत. लक्षात ठेव, आज तू एका पडणाऱ्या थकलेल्या जीवाला सावरलेस आणि त्याला स्वामींचा हा मार्ग दाखवलास तर साक्षात स्वामी तुझ्या घरावर 7 जन्माचे आशीर्वाद वर्षाव करतील. आणि या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून स्वामींचा एकही महासंदेश तुझ्याकडून कधीही सुटणार नाही. लक्षात ठेवा, स्वामींची भक्ती अपार करत राहा, शेवटपर्यंत करत राहा. स्वामी समर्थ तुम्हाला कधीही दुःख देणार नाहीत, तुमच्या आयुष्यात कायम सुख ठेवतील. तुम्ही त्यांची भक्ती अपार करत राहा. अक्कलकोटला जावा, त्यांची उपासना करा, तुम्हाला पाहिजे तेवढं त्यांचं नामस्मरण करा. एक वही घ्या, त्यावर तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहित राहा. कुठल्याही प्रकारची भक्ती ही देवाला आवडत असते. देवाने कुठल्याही प्रकारचे तुम्हाला नियम लावलेले नाही आहेत. तुम्ही ह्या वेळेसच नाव घ्या, तुम्ही दुसरं नॉनव्हेज प्रकारचं खाऊ नका, तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका, तुम्ही आठवड्यालाच अक्कलकोटला जावा, तुम्ही हे केलंच पाहिजे, असं कुठल्याही प्रकारचं बंधन श्री स्वामी समर्थ किंवा कोणतेही देव तुम्हाला टाकत नाहीत. त्यांचा फक्त एकच भाव असतो, तुम्ही त्यांची उपासना कायम करावी, कायम त्यांना लक्षात राहावं, त्यांचं नामस्मरण करावं, कारण यातच मोक्ष प्राप्त आहे. तुम्ही मरण्याच्या अगोदर तुम्हाला मोक्ष प्राप्त करावा लागेल आणि हा मोक्ष फक्त आणि फक्त देवाच्या नामानेच होणार. नाम घेतल्याने तुमच्या आयुष्यातील संकटे कमी होत नसतात. तुम्ही जे गेल्या जन्मी पाप केलेलं आहे किंवा या जन्मी पाप केलेलं आहे ते तुम्हाला नक्की मिळणारच आहे, ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. पण तुमचं प्रारब्ध हे बदलणार आहे. का? कारण का तुम्ही श्री स्वामी समर्थांचं किंवा श्रीराम जयराम जय जयरामचं नामस्मरण करणार आहात. नामस्मरण केल्याने कुठल्याही पापाचं किंवा कुठल्याही येणाऱ्या संकटाचं प्रारब्ध कमी होतं, त्याची इफिशियन्सी कमी होते. त्यामुळे तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. तुम्हाला ते दुःख येऊनसुद्धा काहीही वाटत नाही. कारण का? तुम्ही नामस्मरण कायम घेतलेले असते, त्याचे प्रारब्ध कमी होते. त्यामुळे देवाची भक्ती कायम करत राहा. देवाची भक्ती केल्याने, नामस्मरण केल्याने तुम्हाला शेवटपर्यंत असा आनंद मिळेल जो कशातही नसेल. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे मोह उरणार नाही. ना तुम्हाला पाणी पिऊ वाटेल, ना जेवण करू वाटेल, ना कुठलं सोनं घेऊ वाटेल, ना पैसा साठवून ठेवासा वाटेल. जेव्हा पैशाची गोडी लागते तेव्हा माणूस सगळं काही विसरतो. त्याला फक्त आणि फक्त एकच गोष्ट कळते, ते म्हणजे नामस्मरण. दिवसा जागता झोपता श्वासाश्वासाने श्रीराम जयराम जय जयरामचं नाव कायम घेत राहतो. त्यामुळे तुम्हीही देवाची भक्ती करत राहा, श्री स्वामी समर्थ म्हणत राहा, श्रीराम जयराम जय जयराम म्हणत राहा. स्वामी समर्थ तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाहीत. श्रीराम तुम्हाला काहीही पडू देणार नाहीत कमी. त्यांची उपासना करत राहा. प्रत्येक गोष्टीचं दुःख, येणारं प्रत्येक संकट त्यांच्यावर सोडून द्या. ते आहेतच,
तुम्ही त्यांचं नामस्मरण करताय म्हणल्यावर ते तुम्हाला कधीही लांब करणार नाहीत. त्यांच्यावरची भक्ती कधीही कमी पडू देऊ नका. कुठलीही चूक नामस्मरणामध्ये करू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.